नमस्कार मंडळी, दिसतोय ना रंग सुरेख आणि चवसुद्धा अप्रतिम आलेली आहे। आमच्याकडे नाशिकला याला पिवळा मसाला म्हणतात, कारण त्यामध्ये 4-5 प्रकारचे मसाले पण वापरले जातात, त्यामुळे भाजीला दुपटीने चव वाढते। यामध्ये फक्त हळद आणि लाल मिरची घातली तरी आपली भाजी एकदम भन्नाट चवीची होते। करायला एकदम सोपी आहे। रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा। चला तर सुरुवात करूया। नमस्कार, मी दीपाली, रेसिपी हाऊस मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत। लाल मिरची पावडर बनवण्यासाठी इथे मी 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्यात। 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्यामुळे काय होतं, भाजीला चव पण छान येते, रंग पण छान येतो, कारण प्रत्येक मिरचीला अलग अलग स्वाद असतो। त्याच्यामुळे 4-5 प्रकारची मिरची घेतली ना, भाजीला चव एकदम छान येते। इथे मी लवंगी मिरची, जळगाव फाफडा, नंदुरबार चपाटा, बेडगी मिरची आणि काश्मीरी मिरची अशा 5 प्रकारच्या मिरच्या घेतल्या। यातलं तुम्हाला मी इथे 2 किलोचं प्रमाण सांगणार आहे। 2 किलोला मसाले किती किती घालायचे ते पण पुढे सांगणार आहे। यातले मी मोजून 2 किलो मिरच्या घेणार आहे। तर ही काश्मीरी मिरची आहे आणि बेडगी मिरची ही कलरसाठी घेतलेली आहे। काश्मीरी मिरची पावडरमध्ये जर घातली ना सेपरेट आपल्याला, तर हिची मिरची घालायची गरज येत नाही। प्रत्येक भाजीला एकदम रंग, चव सुरेख येतो। ह्या 5 प्रकारच्या मिरच्या आहे, यातून मी 2 किलो मिरची पावडरसाठी तयार करणार आहे। त्यासाठी इथे बघा, ही मसाले घेते 5 प्रकारचे। याच्यात तेजपान दाखवलेलं नाही, म्हणजे बाजूला राहिले माझ्याकडून। 10-1 रुपयाचं मुठभर तेजपान घालायचं यामध्ये। हे 6 प्रकारचे मसाले आमच्याकडे घातले जातात नाशिकला। याला पिवळा मसाला म्हणतात मिरचीला। त्यामध्ये 50-50 ग्रॅम सर्व घालायचे आणि धने 100 ग्रॅम घालायचे। हिंग, ओवा, जिरे आणि खसखस हे सर्व 50 ग्रॅम आहे। फक्त धने 100 ग्रॅम आहे आणि ते किंचितसे कढईमध्ये थोडेसे गरम करून घ्यायचे, म्हणजे मिरचीला जाळायला लागणार नाही। तेल न टाकता भाजायचे। सर्व मिश्रण एकत्र करून कांदापूर घेऊन जायचं। त्यासाठी लागणारं खडे मीठ आणि ते तेल घेतले। तेल भरपूर न्यायचं, म्हणजे मिरचीला कलर एकदम छान येतो। कांदापूर कुटून आणलाय। मिरची गिरणीवर दळलेली नाही, कुटल्यामुळे एकदम अशी रवेदार होते, म्हणजे अशी जाडसर असते, एकदम पावडर नसते आणि कलरसुद्धा खूप छान येतो। तुम्ही बघू शकता, एकदम अप्रतिम कलर आलाय। चव, सुगंध खूप छान येते आणि तेल टाकल्यामुळे मिरचीला कलर छान येतो आणि वर्षभर छान टिकते। मिठामुळे पण अजिबात खराब होत नाही। आता पावडर वर्षभर टिकून राहण्यासाठी काय करायचं, काचेच्या भरणीत किंवा चिनी मातीच्या भरणीत शक्यतो भरायची। भरताना आधी खाली हिंगाचे 1-2 खडे टाकायचे। हिंगामुळे मिरची पावडरला, धना पावडरला अजिबात जाळं लागत नाही। अर्धी भरल्यानंतर पुन्हा 1-2 खडे हिंगाचे घालायचे आणि पुन्हा त्यावर मिरची पावडर घालायची। अशा प्रकारे तर मिरची तुम्ही साठवून ठेवली ना, आणि मसाला काढताना किंवा मिरची काढताना कुठलाही 1 चमचा वापरायचा। तुम्ही या बरणीमध्ये 1 चमचा घालून ठेवायचा आणि त्यानेच मिरची पावडर बाहेर काढायची, म्हणजे अजिबात मिक्स होत नाही, इकडे तिकडे हात लागत नाही, ओला हात लागू द्यायचा नाही। वर्ष काय 2 वर्षसुद्धा तुमची मिरची पावडर अशीच अशी राहते, अजिबात खराब होत नाही, किंवा संपेपर्यंत तुमची मिरची पावडर खराब होत नाही। अशा पद्धतीने तुम्ही बनवून साठवून ठेवली ना, एकदम अप्रतिम चवीची होते। भाजीला रंग सुरेख येतो। व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा। पाहिल्याबद्दल धन्यवाद।